हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, आलेल्या हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद, प्रभूचं वचन ऐकणाऱ्या सर्वांना प्रभूचा मार्ग भेटला. विशेष प्रार्थना ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. आपण वचन घेणार आहे मत्ते 5 अध्याय वचन 13 पासून. कारण मीठ हा एक चांगला पदार्थ असतो. कोणतीही भाजी करायला लावलं तर मीठ टाकलं जातं. तसंच कोणताही मनुष्य माणसाच्या बरोबर बोललं तर त्याचा स्वभाव एका चवीप्रमाणे आहे. आणि त्याचा स्वभाव म्हणजे तो व्यवस्थितपणे प्रामाणिक आणि सत्याने मार्गानुसार माणसाशी चांगल्या रीतीने बोलतो किंवा वर्तन करतो, तेव्हा त्याला एक चव येते. तसं मध्ये 5:16 की ती चव अशी असते की ही व्यक्ती खूप चांगलं आहे, त्याला बोलतात मीठ. तर आपण सुरुवात करूया. त्याने कसे ते तुम्ही पृथ्वीचे मीठ आहे. आता आपल्याला मीठ बनवायचं असेल तर किती कष्ट करून ते मीठ बनवलं जाते. पण त्यांनी काय सांगितलं, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहे. आता या मिठाचा अर्थ कशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये ठेवायचा. त्यांनी सांगितलं काय, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहे. हा तर जर मिठाचा खारटपणा गेला तो खारटपणा त्याला कशाने आण. आता जर तुम्ही विचार करा काय सांगते, मिठाचा खारटपणा गेला तो आणणार कसा. आता मीठ कसं चव आपण करू शकतात की स्वादिष्ट बनवू शकतात. आद्रिया तसाच एक मनुष्य आहे. या माणसाचा स्वभाव जर चुकीच्या रस्त्यात प्रवेश करू लागला, बोलणं उद्धट, ना कोणी बोललं चांगलं तर त्याला उलटं पालटं करणं, नफरत करणं, तिरस्कार करणं, चुगली करणं, हा एक माणसामध्ये मोठा स्वभाव आहे. एखादा व्यक्ती किती चांगलं जरी करत असेल तरी तो दुसरा त्याला पटत नाही किंवा ह्याचं भलं करून द्यावं नाही, हा स्वभाव खारटपणा जास्त आहे. पण खारटपणा याच्या जीवनामध्ये असा आहे की त्याची चवच नुसतं मीठ खात होतो. आर्दिया म्हणजे नुसतंच जळतो, समजलं ना, असं आहे. तर हे जे मीठ आहे ते भाजीमध्ये टाकल्यावर ते सर्व जे काही त्याच्यात टाकलेली वस्तू आहे त्याला ते सगळ्यांना मिळून त्याला चव देते. तसं हा मीठ आहे. हा मीठ असा असला पाहिजे की सगळ्याशी मिळतं जुळतं राहून आपल्याशी प्रीतीने वागता आलं पाहिजे आणि त्याच्यातून स्वादिष्टाचं चिन्ह तयार केलं पाहिजे. मीठ सगळ्यांना मिळून करते. नुसतं मीठ खाल्लं तर त्याला ते खावणार नाही. मी खाल्लेले अगदी चवीवरून मला दिलं ते मी खातो, पण कधी स्फोडन काढायचं 100% नाही. ते तर सांगेल बा मी अशाला असं आहे, पण दिले देवाचे धन्यवाद द्यायचे, आभार मानायचं ना खायचं. तर त्याच्यावरनं एक मस्करीमध्येच काढलेलं होतं थोडीशी त्याच्यात आर्धी, पण तरी ते मीठ खाल्लं. अख्खा एका चहाच्या कपामध्ये मूठभर टाकलेलं मीठ चहा कप मिळवून टाकलं त्याच्यात आर्धी. तर एक काही शिक्षण आहे, कारण मी पहिल्यापासून अन्न आहे ना फेकत नाही. एक तास फेकलेलं छोटा होता आणि ते दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकलं म्हणजे दुसऱ्यांना द्यायचं नाही. तर माझ्या बहिणी ती काम करून आली आणि तिथं जेवण होतं मी खाल्लं. मला भूक लागली मी खाल्लं, मी तिला दिला नाही. तर मी फक्त कानावर एक गोष्ट ऐकली, नाही तुला नाही मला, घाल कुत्र्या. हा डोक्यामध्ये बसलेलं होतं आणि शेवटी तिला खायला नाही दिला, मी पण नाही खाल्लं, शेवटी कुत्र्याला. ते चूक मी केलेली होती. आणि त्या टायमाला अन्न
दानशूर का म्हणतो की सगळं मी शिकून आलेलं आहे की भुकेसाठी काय कष्ट करावं लागतात किंवा भुकेसाठी जीवन तडपते कसं असतं. हालेलुया. तर हा जो स्वभाव बोलतात की ह्याला बोलतात एक चव, स्वादिष्ट चवीचा वापर म्हणजे स्वभावाचा वापर. नुसतं खाण्यात जेवण खाणं म्हणून चव नाही आहे. हालेलुया. माणसाचा जो स्वभाव बोलतात त्याला प्रेम, दया आणि शांती. मनापासून प्रभूने शिकवलेले योहान 15:12 जसं मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा ही माझी आज्ञा. मी अनुभव घेतो की आपल्याला देवाने चांगलं बनवले मग आपण चांगलंच राहायचं. का त्या मिठाचा खारटपणाने गेला पाहिजे, त्या मिठाच्या खारटपणाने चव दिली पाहिजे. तसा आपल्या जिंदगीमध्ये परमेश्वराने बनवलेला एक स्वभाव आहे. या स्वभावाने आपलं जीवन पुढे बनवलेलं पाहिजे. जो मनुष्य सत्यात आणि प्रामाणिक आणि विश्वासात आणि इमानदारीमध्ये जो जीवन जगतो त्याला परमेश्वर, त्याला मदतीचा हात परमेश्वर देत असतो. पुढे ते बाहेर फेकले जाते. माणसाच्या पायाखाली तुडवलेले जाते. त्या जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग येत नाही. उपदेशक 10 दिलेला आहे की दुसऱ्यांना खड्ड्यात पाडणारा स्वतः खड्ड्यात पडतो. आपल्या जीवनामध्ये एक शिक्षण पाठ करायचं. कोणती वस्तू फेकली जाऊ नये, तुडवली जाऊ नये. तर सर्व गोष्टीत देवाच्या इच्छेत चालणे जरुरी. हालेलुया. माणसाचा जर गोड स्वभाव असला तर त्या माणसाला माणुसकी बोलतात, त्याला सन्मान दिला जाते, त्याला किंमत दिली जाते. कारण मनुष्य माणसाला समजून घेतलं पाहिजे. एशियामध्ये 11:2 दिले एक समंजसपणाचा. आज आपल्या प्रत्येकामध्ये तुम्ही आहे किंवा मी आहे, आपल्या प्रत्येकामध्ये छोट्या मोठ्या चुका होणार. समजला? मग चुका दुरुस्ती करणं एकमेकांना समजून घेणे. आता देवाने आपल्याला समजून घेतले की नाही? तुम्ही जर मत्ते 5 वाचला ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीविषयीचे शिक्षण प्रभूने दिलेलं हे कळेल. हालेलुया. जेव्हा देव तुमच्या जोडीला असला तर तुमचा गुण आणि स्वभाव आपण जोडीला असला. पण जेव्हा एक दुष्ट आत्मा तुमच्या जीवनात असला तर तुमची चव गेली. तुम्हाला राग येईल, तुम्हाला नफरत येईल, भांडण करायला वाटेल, मारामारी करायला वाटेल, द्वेष करायला वाटेल, काही ना काही प्रश्न तुमच्या समोर येणार. हा एक दुष्ट आत्मा माणसात आहे. त्याला बोलतात ते माणसाच्या पायाखाली तुडवलं गेलं. एक स्वभाव बोलतात त्याला. स्वभाव प्रेमाचा, दयेचा आणि शांतीचा आणि समंजसपणाचा. माणूस जेव्हा देवाच्या बरोबर असतो, योहान 15:4 तेव्हा त्याच्या स्वभावामध्ये बदल होतो. आपल्या प्रत्येकामध्ये एक स्वभाव आहे, कधी चांगला आहे तर कधी वाईट पण आहे. परंतु स्वभाव आपल्या स्वतः सगळ्यांना तो चेंज करतात. तेव्हा बोलतात त्याला स्वभाव बोलतात. हालेलुया. म्हणजे मीठ हे चांगलं पदार्थ. आपण माणूस काय बघतो माहिती आहे का? वजन बघतो नाही का? 70 किलो झाला, 60 किलो झाला, 55 किलो झालं, 100 किलो झाला, नाही 110 किलो. तुझी पाप किती झाली? जास्त जाडा झाला की त्याला बसायला उठायला पण टेन्शन आहे. सांगतो हालेलुया. बघा पहिली परिस्थिती आहे, हर माणसाची ती परिस्थिती आहे. हालेलुया. कारण हा स्वभाव जो आहे तो माणसामध्ये काहीतरी, सगळंच काय पापामुळे जाडा होतं असं नाही आहे. हालेलुया. त्या वयानुसार माणसाची परिस्थिती तशी बनवली जाते. हालेलुया. तर देवाच्या हातात आहे.
आपलं शरीर कसं बनवणं कसं तयार करणं. जेवढा मनुष्य देवाबरोबर राहतो ना तेवढा आनंदी व शांतीने भरला. स्वभाव बदला. जर आपल्यामध्ये स्वभाव एखाद्या माणसाच्या मनामध्ये एक राग भरून ठेवला तो भविष्यभर दुःखामध्येच भरून बसले. सोडून टाक. सगळं आपल्या मनासारखं या जगात होत नाही. जेवढा मनुष्य पवित्रता बनतो तेवढा तो देवाशी राहतो. पण जेव्हा ह्या जगात राहतो तेवढा पापात राहतो, तेवढा भविष्यात कमजोर पडला जात असतो. पवित्रता ठेवा. त्याला बोलतात मीठ. या पवित्रताचा स्वभाव त्याला बोलतात मीठ. आणि मिठाचा खारटपणा गेला तर चव कशी येईल. पुढे काय सांगते बघ. बघा तरी काय सांगते, तुम्ही जगाचे प्रकाश आहे. आता योहान 8:12 येशू बोलला होता तुम्ही जगाचे प्रकाश. आता हा प्रकाश कसा उत्पन्न होता बघा तुम्हाला. आता प्रभू येशू एक प्रकाश आहे, अंधकार नाही. कारण योहान 1:5 मध्ये त्यांनी अंधकाराला घासले. एक प्रकाश माणसाला एक प्रकाशित करतो. म्हणजे माणसाला आत्मिक शिक्षणामध्ये बनवला जातो, घडवला जातो आणि आत्मिक शिक्षणाने प्रगतीचं चिन्ह उत्पन्न केलं जातं. हे बघा, कोणताही माणूस असू दे, तू आज कितीतरी वाईट कर, एक ना एक दिवस तुझं वाईट होणारच. तू कितीतरी चांगलं कर, पण एक ना एक दिवस तुझं चांगलं होणारच. कारण तू पेत्राच्या पत्रात 3:13 मध्ये तू चांगल्याची आस्था बाळगते, तुझं वाईट पण कर. तू चांगल्यासाठी दुःख जर भोगत असेल तेव्हा 16:20 दुःख एक दुःखच तुला आनंद करेल. आपल्या भविष्यामध्ये हर परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या शिक्षणाच्या नियमाचा पालन करता आलं. आम्ही काय वापरतो, आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये प्रवास करतो, आम्हाला कोणत्या परिस्थितीत उतरायचं आहे, कोणती परिस्थितीतून पुढे जायचं आहे. हे बघा, तुम्ही जेव्हा चांगलं करायला लागलं ना तर तुमची प्रगती वाढत जाते. पण जेव्हा तुम्ही कोणाचं वाईट करायला सुरुवात केलं तर ती प्रगती हळूहळू खाली येते आणि तिथे बरबादी सुरू होते. प्रगती नाही तर बरबादी. मग तिथे आपलं जीवनामध्ये अनेक समस्या, आपत्ती, दुःख, संकट, निराशा ही उत्पन्न होतात. आता एखाद्या माणसातून चुका झाल्या तर तुम्ही त्याची पहिली निंदा करायला सुरुवात करा, बरोबर. अरे पण तू किती चूक करतो ते पहिलं बघ. जर तू किती चूक करतो ते पण बघायला पाहिजे की नाही. स्वतःचं चित्र आरशामध्ये जाऊन बघतो, मग स्वतःची पापं पण बघ ना किती आहेत ते. परमेश्वराने स्वतःचे 139 अध्यायामध्ये बघा, हे पूर्ण मी हमेशा ते शिकवतो की ह्यो अध्याय तुम्ही नेहमी वाचा. त्याच्यात सगळं दिलेलं आहे. बसणं, उठणं, निजणं मी बारकाईने पाहतो. म्हणजे मनापासून बघतो. तू बसलाय, तू उठलाय, कोणत्या ॲक्टिंगमध्ये बसलाय, या फोटो काढायचा आहे का, असा करायचा आहे का. अशा पद्धतीने मनुष्य भविष्यामध्ये प्रवास करतो. परमेश्वराने जे शिकवलेले ते शिक्षण आमच्या प्रत्येकामध्ये राहायला. अरे सगळ्यात मोठं बघायचं वचन ना एशिया 50:4. रोज सकाळी मी तुम्हाला जागं करते. आता जागं केलं, आता काय करायचं, पुण्याई. तू आता जागा झाला तर आता पुण्याईमध्ये चाल. आता पवित्र जीवन जगण्यासाठी प्रवेश कर. नाही, अनेक लोकांचे मी विचार करतो, पवित्र लोकांकडे फिरायला, जायला, बसायला, उठायला कंटाळा येते, पण पापी लोकांसाठी बसायला, उठायला सगळ्यांना मजा येते. तुम्हाला मी तुम्हाला हे शिकवले कारण मला माहिती आहे तुम्ही जसे होते तसे मी पण होते. मी पण तुमच्यासारखा प्रार्थनेत आला. हळूहळू मी पण या जगाच्या लोकांशी भेट झालो. तर माझी पवित्रता नाही वाढली, पाप वाढली तिकडे. कधी कोणती नशा पीत नव्हता, नशाच्या आधी गुटखा खात नव्हतं, गुटखा तंबाखू खात नव्हतं, तंबाखू. सिगरेट नव्हतं पिलेलं, ते सिगरेट.
लहान असताना केलं. कारण शिक्षण काय होतं, अरे तुम्हाला माहिती आहे अशा काठ्या असतात, काठ्या माहिती आहे ना, डाळ्या अशा रुजलेल्या असतात त्या काठ्या. तर त्याला ना एवढी लांबी काठी आहे ना, त्याला दूर असायचं, म्हणजे हे असायचं सॉरी पोल असायचं. मग ते पेटवायचं का, हां मोठं सिगरेट. कोणापासून शिकला, जे पिणारे होते त्याला बिडी बिडी आणून दिलं होते. एक दिवस एक बाई बिडी प्यायची, मी छोटा होता तिला आणून द्यायचा. बिड्या कोणाला बघतो ती बाई बिडी काची प्यायची. आली मी एक दिवस मी प्रार्थना केली, देवा म्हणजे जेव्हा मला बघा जेवढं तुम्ही मला पापात पाडलं आहे की मी तुम्हाला पापात पडले, जेव्हा मी प्रार्थना करायला लागलो तेव्हा देवा माझ्यातून काय चूक झाली, कोणते चूक झाली, कोणतं पाप झालं, कोणाला सिगरेट आणून दिलं, बिडी आणून दिली, बियर आणून दिली. आलेली जेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर असतो पण आपल्याला कळून देत, तर त्यावेळेला हालेलुया त्या बाईसाठी प्रार्थना केली. ती बाई प्रार्थनेमध्ये पण काही वर्षानंतर मी प्रार्थना केली, पण त्या अगोदर तिने ते बिडी पिणं सोडलं. मला 10 पैसे मिळाले तर चालत दुकानात, आपल्या पोरांना हे शिकवलं नाही का, हां जा 1 रुपया घे ना, दुकानात जाऊन ये, बाटली आणून दे, हे आणून दे, ते आणून दे ना. आपल्या पोरांना पहिलं शिस्त दिली. हालेलुया हा स्वभाव आहे. तुम्ही प्रकाशित आहे तर अंधकार नाही, तुम्ही जर चांगल्या चवीचे आहे तर चवच ठेवा, म्हणजे स्वभाव. तर मला माहिती नाही, मी छोटा होता, ती कामं छोट्या असताना भरपूर मोठ्या प्रमाणात पाप झालं, म्हणजे जगामध्ये सगळं पापी मी असं. कारण काय माहिती आहे का, माहिती नाही. पण 2 प्रश्न माझ्यामध्ये हमेशा असायचे. ते काय असायचे, काय असणार मला सांगा, 2 प्रश्न काय असणार, काय असणार मला सांगा. एक चांगलं एक वाईट, दोन्ही जमेस बघायचे. वाईट केलं ते पण, म्हणजे पाप माहिती नव्हतं हे पाप आहे. कुणी आणून द्यायला सांगितलं ते आणून दे, आणून दे. जेव्हा मला समजसपणा 11:2 जो एक समजसपणाचा आत्मा मिळाला, तेव्हा मी थोडं चांगल्या कामामध्ये सुरुवात केली. ते म्हणजे प्रार्थनेच्या द्वारेच मी बदलतो. पहिलं बदलला पण एवढा नव्हता बदलला, पण गरिबांना, म्हाताऱ्या लोकांना, कोणाला पण हा स्वभाव माझा पहिल्यापासून होता. काहीतरी असेल स्वतःला कधी पण माझ्या मनासारखं मला खायचं आहे ते मी बघतो. पण परमेश्वर हमेशाच्या क्षणापर्यंत मी अनुभव घेतलेला की हे बघा मी नेहमी सल्ला तुम्हाला देईन. कारण एकदा पापाला डाग लागला बघा, 2:22 तो परत निघत नाही. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की सगळ्यात पापी मीच. हालेलुया हा डाग तुम्हाला धुवायचा, तुमची कर्मच तुम्हाला स्वच्छ करायचं. तू काय केलं ते देवाला माहिती आहे, लोकांना नाही माहिती. पण जेव्हा लोकांना माहीत पडलं तर तुमच्या आख्या जगाला माहीत पडतं, कारण तू एक पापी आहे. नाही सगळ्यावर परमेश्वराची नजर आहे, सगळ्यांना परमेश्वर बघतो तुझ्या दिवसातून किती तुझी पाप आहे. ज्या माणसामध्ये पाप जास्त असते ना तो निंदा जास्त करतो, पण ज्या माणसामध्ये पाप कमी आहे ना तो निंदाने करतो, प्रार्थना करतो की देवा माझ्या हातातून एवढ्या चुका झाल्या, त्याच्या हातातून. कारण हे परिणाम जे आहे ते आपल्याला शोधून काढायचं. म्हणून मीठ आणि प्रकाश हे दोन्ही समजून घ्यायचं की कशा पद्धतीने पाप आहे ते अंधकाराचं असतं. दुनियेमध्ये कोणता मनुष्य पाप करायला बघत नाही, कारण तो घाबरतो. 14:26 पवित्र आत्मा आठवण करतो, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, चुका केल्या आता बस शांत. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. डोंगरावर जर तुम्ही काय बांधलेलं आहे ते दिसेल, लपणार नाही, कारण ते बांधलेलं आहे. तुम्ही हे आपल्या भविष्यामध्ये चांगल्या गोष्टीमध्ये जर बांधलेलं आहे तर तुम्ही लपलेले नाही, तुम्ही जगाच्या कान्याकोपऱ्याचा तुमचं नाव.
मला अनेक लोक भेटतात रस्त्यात, ते मला मी तुम्हाला ओळखतो, मीच नाही ओळखत. कारण त्यांना ओळख जी आहे ती माझ्या कार्याची आहे. सगळ्यांशी प्रीतीने दयेने वागा, कारण प्रीती इतकं शिक्षण आहे, म्हणजे इतकी शक्तिशाली आहे की भविष्य बदलून जातं. प्रीती इतकं शांतीचा आत्मा कार्य करते, भविष्यात जीवन बदलून जातं. आपलं लाईफ कुठे आहे? एक सेकंदाचं पण नाही. पुढे काय सांगते बघा, दिवा लावून तो मापाखाली लाईट लावून, आता सोलर लाईट पण आहे, बरोबर आहे. दिवा लावून कुठे ठेवतात? तो खाली नाही ठेवत. कुठे? किती लोकांच्या कमरेचे काटे दुखतात, जरा हात वरती. आम्ही प्रकाशित राहायचं अंधकारात. या यूज करणाऱ्या कामासाठी ठीक आहे. आज किती लोक या मागे असे लागून राहिलेले आहेत की तेच पाहिजे मोबाईल. मी मोबाईल मिळालेल्या लोकांना सांगतो, इकडे प्रार्थनेत आहेत, एक नाही एक दिवस सुटणार आहे. याच्यामुळे तुम्ही गरिबी होणार, तुम्ही श्रीमंत होणार. जर ह्याच्यातून तुम्हाला बाहेर व्हायचं असेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला काहीतरी कामं देतो. त्याच्यात गुंता, 2 पैसे कमावते होतील आणि भविष्यात प्रकाशित राहतील. आळशी म्हणतात, आळशी. उपदेशक तुम्ही बघा, 10 अध्याय वाच, तुला समजेल. तुम्ही गरिबी का होतात? तुम्ही आळशीपणा का होतात? कारण तुम्हाला तो स्वभाव लागलेला आहे. आळशी माणसामध्ये कमाईची शक्ती नसते. गरिबी आपल्या घरात कंटाळा तो. एकदा तुम्ही कामात गुंतले ना का तुम्ही रोगामधून पण साफ झाले. जर तुम्ही काम नाही करत असेल ना, खाली बसलेलं तर सैतानाचं, तो तुम्हाला रोज रोग देईल. आज हे दुखते, उद्या ते दुखते, उद्या असं झालं तसं झालं, काय झालं नाही, प्रार्थनेत बस, तुला काय होत नाही. आता मी पण एवढं कार्य करतो, थकतो, धावतो, पळतो, बरोबर. विश्रांती नसते, कधी कधी सारख्या झोपा नसतात, पण तरी मी कार्य करतो ना. कधी ऊन बघत, बरोबर, गरमी बघत, ज्या आहे त्या समाधान, देवाला धन्यवाद द्यायचं, राहायचं. त्यावर विचार करत बसला, मला गरमी लागते, गरमी लागते. आता तर AC लावला असता इकडे, मी मस्त एक पंखा लावला असता मला, हा 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 थंडावा, बरोबर ना. नाही, कधी कधी आपल्याला हे समजत, जे आहे त्यात समाधान. जेवढा शरीरातला घाम निघेल ना, तेवढे शरीरातले रोग निघतात. ज्या माणसात आजार असते ना, त्या माणसाच्या शरीरात घाम निघत. आणि तो घाम कधी निघतो माहिती आहे का? त्याच्यामध्ये जो अशक्तपणा असेल तेव्हा तो घाम निघतो. कामात गुंता, हात फ्रेश ठेवा. हाताचं, शरीराचं, अवयवाचं एकदम फ्रेश ठेवा. तेव्हा तुम्हाला परमेश्वर मोठा प्रकाशाचा अनुभव देईल आणि तुम्हाला एक चवीप्रमाणे लोक तुमची किंमत करतात. मीठ हा चांगला पदार्थ आहे. मनुष्य उत्पत्ती 1:27 हा चांगला मनुष्य आहे. या माणसाच्या, सगळ्या माणसाच्या आतमध्ये देवाचा आत्मा आहे. आणि जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तर तुम्ही देवाची मुलं आहेत. न तुमच्यामध्ये देवाचा आत्मा नाही तर तुम्ही देवाची मुलं नसते. 2 गोष्टी सांगतो तुम्हाला शेवट. आदाम होता, बरोबर. आदामाला 2 मुलं होती. कोण कोण? काईन आणि आबेल. काईन त्या दुष्टाचा होता. दुष्ट म्हणजे शैतानापासून. आबेल परमेश्वराच्या आज्ञेनुसार होता. तो नित्य दानधर्म करणारा होता. पण काही देव नाका देव. आज आपल्यामध्ये पण असेच आहेत काहींची औषध येते, दान करायला कंटाळा येते, जगाच्या आई गोष्टीसाठी पैसा. म्हणजे मी आज जेव्हा प्रार्थना करत होतो
तेव्हा देवाने ह्या गोष्टी मला दाखवल्या की माणसं काय चुकतात. आता बघा तुम्हाला सांगतो, काहींच्या गोष्टी चुकीच्या निघाल्या, आबेलच्या चांगल्या निघाल्या. इसाक आणि इस्माईल, बरोबर, इस्माईलच्या चुकीच्या आणि इसाकाच्या चांगल्या, कारण ते देवाच्या आज्ञानुसार झाला. तो बायकोच्या सांगण्यामुळे झाला. आज जगात खूप यावरून युद्ध सुरू आहे. ठीक आहे. दुसरं, आता प्रभू येशू ख्रिस्त, बरोबर, हा प्रभू येशू ख्रिस्त जो होता तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र होता. तो देव पण होता, तो पवित्र आत्मा पण होता, तो माणूस पण होता, तो आत्मा पण होता. हा परमेश्वराचा पुत्र एकुलता एक या जगात अशासाठी दिला की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक. म्हणून तुम्हाला सांगतो की योहान 1:12, जितके विश्वास ठेवतो तितकी देवाची मुलं होती. आमच्यामध्ये विश्वास जो आहे तो पहिला जोडणं गरजेचं. जर तुमच्यामध्ये अविश्वास जोडला तुम्ही गेले का? हल्ली काय माहिती, अविश्वासी लोक जास्त आहेत आणि विश्वासी लोक कमी. लोक 8मध्ये कमी. पृथ्वीवर विश्वास मी तेव्हा आढळणार, म्हणजे येशू प्रभू येणार आहे तेव्हा विश्वास सुद्धा आढळणार. हे बघा, जेव्हा तुम्ही काही चांगलं काम करतात तेव्हा लोक तुम्हाला बघतात, तेव्हा तुम्ही कोणताही मनुष्य काम करणारा त्याला कुठे गेला तरी त्याला ओळखतात, हा देवाचा सेवक आहे की देवाची सेविका आहे. हे शिक्षण तुमच्या प्रत्येकाला घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे ते घेऊन पुढे जायचं आहे. कारण परमेश्वराने आपल्याला एका मिठाचं काम दिलेलं आहे आणि कार्य दिलेलं आहे. मीठ हे हर गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे. मीठ टाकलं तर कीड लागत नाही. तसा मनुष्य त्याला पुजण्याचा अनुभव येणार. लाजर स्वतःची बहीण सांगतो 4 दिवस झाले किंवा 11 ते मरून त्याला 4 दिवस झाले, आता दुर्गंधी आली. कारण लाजर येशू बरोबर होता तेव्हा त्याला मरणाचा अनुभव आला. तुम्ही येशू बरोबर आहे, तुम्हाला मरणाचा अनुभव येणार. तुम्ही पूजणार नाही पण तुम्ही कुरकुर करतात, ती दुसऱ्याविषयी कुरकुर करतील, निंदा करतील, नफरत करतील, द्वेष करतील, दुसऱ्यांसाठी प्रार्थना नाही करतील, तर तुम्ही पूजणार. आपण पूजणार कारण आपल्याच मनामध्ये कुचकं भाषण आहे. आणि बायबल स्पष्ट आपल्याला शिकवते तुमच्यामध्ये कुचकं भाषण नसावं. आज आपल्यामध्ये तेच आहे. आपली याची निंदा, त्याची निंदा, त्याचा द्वेष, प्रकाश नाही. तुम्ही मिठाचा खारटपणा तुमच्याकडे नाही, तुम्ही फेकल्याप्रमाणे जाता आणि तिथेच आपण आपल्या भविष्यात कमजोर पडला. म्हणून योहान 8:12, मी जगाचा प्रकाश. काय येशू बोला? योहान 8:12, मी जगाचा प्रकाश. मत्ते 5:14, तुम्ही जगाचे प्रकाश. मग प्रकाशित राहा, अंधकारात राहू नका. जीवनाचा प्रकाश शोधायचा आहे आणि प्रकाशातच तुम्ही राहायचं आहे. तर आपण छोटसे प्रार्थना करूया. आपला प्रत्येकाचा स्वभाव प्रीतीचा, दयेचा, शांतीचा, समंजसपणाचा, सगळ्यांना समजून घेण्याचा असा स्वभाव पाहिजे. ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो. सर्व लोक सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. हालेलुया, हालेलुया.